तुम्हाला कम्फर्टेबल आहे अशा ठिकाणी बसा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. जितका सहज आणि अलगद श्वास घेता येईल तितका घेण्याचा प्रयत्न करा. जितका पोटामध्ये घेता येईल तितका प्रयत्न करा. दीर्घ श्वास पोटामध्ये घ्यायचा आहे. हळू 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 बाहेर सोडायचा आहे. श्वास घेताना कुठे वेदना जाणवत असतील शरीरात तर तिथे लक्ष केंद्रित करा. म्हणजे श्वास घेतानाची सर्व सकारात्मक ऊर्जा त्या बॉडी पार्टला मिळते. आता 3 वेळेला श्वास तोंडावाटे बाहेर सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा व तोंडावाटे बाहेर सोडायचा. शांत मनाने, स्थिर चित्ताने स्वतःला पारदर्शी काचेच्या बॉलमध्ये बघा. हे तुमचे दिव्य शक्तीचे सुरक्षा कवच आहे. तुम्ही हा बॉल पांढऱ्या प्रकाशाने भरला आहे. त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण आहे. सोनेरी रंगाची कडा आहे. प्रार्थना करा. हे चेतना शक्ती या ध्यानामध्ये, हिलिंग प्रोसेसमध्ये मला सर्व स्तरावर तू सुरक्षित ठेवत आहेस. त्याकरता हे सुरक्षा कवच मला प्रदान केले आहे, म्हणून मी तुझे आभार मानते. आता संपूर्ण लक्ष शरीरावर केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे बघा. माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे ते शरीरात घ्या. संपूर्ण शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. माकड हाडाचे इथे लक्ष केंद्रित करा. तिथून हा पांढरा प्रकाश खाली जमिनीत जात आहे, अगदी खोलवर, जशी झाडांची मुळे जातात.
तर संपूर्ण लक्ष तुमच्या दातांवर व हिरड्यांवर केंद्रित करा. चेतना शक्तीला प्रार्थना करा. माझ्या दातांमधील, हिरड्यांमधील जी जी नकारात्मकता आहे ती शांत स्वरूपात बाहेर पडून ब्रह्मांडात विलीन होत आहे. त्याकरता तुम्ही प्रकाश शक्ती पाठवा. आता तुमच्या श्वासाबरोबर हिरव्या रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या. व तुमचा संपूर्ण जबडा, त्यातल्या दात आणि हिरड्या या हिरव्या रंगाने भरून टाका. जसजसे तुमचे दात, तुमच्या हिरड्या हिरव्या रंगाने भरत आहेत, त्याच्यातल्या गॅप्सही हिरव्या रंगाने भरून टाका. तसतसे इथली जी काही बेचैनी आहे, टॉक्सिन्स आहेत, ते शांत स्वरूपात खाली धरणी मातेच्या माध्यमातून ब्रह्मांडात विलीन होत आहे. तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर तेजस्वी हिरवी प्रकाश शक्ती शरीरात घ्या. तुमचे दात, हिरड्या त्याने भरून टाका व प्रत्येक श्वासाबरोबर तिथले टॉक्सिन्स धरणी मातेद्वारे ब्रह्मांडात विलीन करा. आता तुमच्या श्वासाद्वारे गुलाबी रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या. हे दात आणि हिरड्या ह्या गुलाबी रंगाने भरून टाका. गुलाबी रंगाने दात हिरड्या भरल्यामुळे तिथल्या सर्व वेदना थांबत आहेत. तिथल्या सर्व पेशी संतुलित होत आहेत. आता श्वासाद्वारे सोनेरी रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या. तुमचे दात, हिरड्या सोनेरी रंगाने भरून टाका. जसजसे हे सोनेरी रंगाने भरत आहे, तिथली क्षीण झालेली शक्ती पुन्हा प्राप्त होत आहे.
आता हिरव्या रंगाने पुन्हा एकदा दात आणि हिरड्या भरा व लक्ष पोटावर केंद्रित करा. पोटामध्ये सोनेरी रंगाच्या चेतना शक्तीचा एक छानसा गोळा आहे, जसा सूर्याचा असतो. तिथून हा सोनेरी रंग सर्व बाजूने तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये पोचत आहे, पसरत आहे व तुमचे संपूर्ण शरीर सोनेरी रंगाने भरून जात आहे. निर्णय घेण्यातील भीती दूर होत आहे. घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारता येत आहे. आता पुन्हा एकदा संपूर्ण शरीर पांढऱ्या रंगाने भरून टाका. छातीवर लक्ष केंद्रित करा. तिथून हा पांढरा रंग बाहेर पडत आहे. तुमची संपूर्ण ऑरा, तुमची रूम, तुमचे परिवारजन, तुमचं संपूर्ण घर, तुमचा एरिया, पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत देश, संपूर्ण जग, पृथ्वी, पृथ्वीचा गोल, समस्त ब्रह्मांड या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरत आहे, तेजोमय होत आहे. या तेजस्वी प्रकाशामुळे पृथ्वीवर सगळीकडे पवित्र, शुद्ध, मंगलमय वातावरण तयार झालं आहे. शांती, स्थैर्य, आरोग्य प्रस्थापित झालेलं आहे. प्रार्थना करा, हे परमेश्वरा, हे चेतना शक्ती, हे सर्व गुरुजन, सर्व एंजल्स, मी तुम्हाला प्रार्थना करते. आता पृथ्वीवर कोरोना व्हायरसमुळे जी काही रोगराई, महामारी व त्याच्या भीतीमुळे निर्माण झालेली अशांती, अस्थिरता, ही जी परिस्थिती आहे, ही तुम्हाला समर्पित करत आहे. आता हे सगळं संतुलित करण्यासाठी, निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्ही प्रकाश शक्ती पाठवा. पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने आपलं आयुष्य जगत आहे. स्वतःची व इतरांची काळजी घेत आहे. सर्व सरकारी यंत्रणा, निर्णय घेणारे अधिकारी, पदाधिकारी, सर्वजण असेच निर्णय घेत आहेत व त्याची अंमलबजावणी करत आहेत, ज्यामुळे
सगळ्यांचे आत्ताच्या काळात व दीर्घ काळामध्ये कल्याण होत आहे. आता बघा, आकाशातून खाली तेजस्वी जांभळा रंग येत आहे व हा प्रकाश हे संपूर्ण ब्रह्मांड, पृथ्वीचा गोल, भारत देश, महाराष्ट्र राज्य, मुंबई शहर, पुणे शहर, तुम्ही राहत आहात तो एरिया, तुमची सोसायटी, तुमची इमारत, तुमचं घर, तुम्ही, तुमचे परिवारजन, या पृथ्वीवर राहणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक गोष्ट ह्या तेजस्वी जांभळ्या रंगाने भरत आहे. जसजसे हे सर्व जांभळ्या रंगाने भरत आहे, कल्पना करा, सगळीकडे निरोगी वातावरण आहे, स्वास्थ्य, आरोग्य प्रस्थापित झालेलं आहे. सर्व शासन, प्रशासन व नागरिक आपापल्या जबाबदाऱ्या प्रेमपूर्वक, सहजतेने पूर्ण करत आहेत. आता भारत देशाचा नकाशा डोळ्यासमोर आणा. त्याच्या मध्यभागी सोनेरी रंगाची प्रकाश शक्ती, तिचा गोल बघा. अगदी सूर्याचा तेजस्वी गोल असतो तसा. तिथून हळूहळू हा सोनेरी रंग संपूर्ण देशामध्ये प्रवाहित होत आहे व भारत देशाच्या मध्यातून संपूर्ण देश ह्या सोनेरी रंगाने भरून टाका. जसजसा हा भारत देश सोनेरी रंगाने भरत आहे, या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जी भीती आहे, कोरोना व्हायरस परिस्थितीमुळे निर्माण झालेली, ती परिवर्तित होत आहे विश्वासामध्ये, श्रद्धेमध्ये. भविष्याच्या चिंतेमुळे वर्तमान काळातल्या काळजीकडे जे दुर्लक्ष केलं जात आहे, त्यावर लक्ष केंद्रित होत आहे. ती सर्व भविष्याची चिंता, ती परिवर्तित होत आहे आत्मविश्वासामध्ये, आत्मनिर्भरतेमध्ये. जिथे जिथे ज्यांचं ज्यांचं नियंत्रण सुटलेलं आहे, गोष्टी अनियंत्रित झाल्या आहेत, त्या परिवर्तित होत आहेत संयमामध्ये, शांतीमध्ये.
संपूर्ण महाराष्ट्र राज्य, भारत देश व संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे मनुष्याची भीती, चिंता, ताण, तणाव निर्माण झालेला आहे, तिथे तिथे श्रीकृष्णाचे हे मुरलीचे मधुर स्वर पोचत आहेत. हे सर्व असंतुलन ते परिवर्तित करत आहे शांती व प्रेमामध्ये. प्रत्येक मनुष्याच्या हृदयापर्यंत हे स्वर पोचत आहे. व प्रत्येकाचे हृदय क्षमेने, क्षमा भावनेने भरून जात आहे. प्रत्येक जण स्वतःच्या कर्माची संपूर्ण जबाबदारी घेत आहे. झालेल्या चुकांबद्दल माफी मागत आहे. स्वतःला क्षमा करत आहे. प्रत्येकाचे हृदय प्रेम, विश्वास, शांती व क्षमा याने भरून जात आहे. तुमच्या हृदयातही हे प्रेम, शांती, विश्वास, क्षमा सामावून घ्या. प्रत्येकाच्या हृदयात कृतज्ञ भाव निर्माण होत आहे. आहे या परिस्थितीचा प्रेमपूर्वक स्वीकार केला जात आहे. याही परिस्थितीतून सगळं छान होणार आहे, शुभ होणार आहे, कल्याणमय होणार आहे, हा विश्वास जागृत होत आहे. समस्त सृष्टीमध्ये चैतन्य पसरलं आहे, उत्साह आहे, जोश आहे. तरीही मनावर, विचारांवर संयम आहे.
या प्रेम, शांती, विश्वास या भावाने तुमच्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक ठिकाणी चेतनतेचा अनुभव घ्या. जमिनीत खोलवर गेलेली मुळे आकुंचित करा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा.